अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर श्रावणामध्ये कोणत्या राशीचे नशीब उजळणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला राशीनुसार कशा पद्धतीने आपल्या भगवान शिवाची आराधना करायची आहे तीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजेच काय तर मेष राशीनं काय करायचं आहे तर महादेवाला हळदीच्या ठिपका लावून बेलपत्र व्हायचं आहे. तुळ राशीनं काय करायचं आहे तर शुक्रवारी शिवलिंगावर दुधाने जल अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने की कोणत्या राशीने कशी सेवा देवाची करायची जेणेकरून तुम्हाला त्या पूजेचे किंवा तुमच्या आराधनेचे तुम्हाला ते फळ मिळू शकेल. तर बघा, श्रावण महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा काही राशींच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडू लागतात आणि यंदाचा श्रावण हा कोणत्या राशींसाठी धन, यश आणि सुखसमृद्धी आणि नवीन संधी घेऊन येणार आहे हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर या 12 राशींमध्ये काही राशीवर भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा राहील, तर काही राशींनी या महिन्यामध्ये एक छोटी चूक जर टाळली तर त्यांचे अनेक अडथळे दूर होऊ शकतात. तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिली राशी आहे, तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया मेष राशीबद्दल. कारण श्रावण सुरू होताच मेष राशीच्या अनेक व्यक्तींना गेल्या काही महिन्यापासून अडकलेली जी काही कामे आहेत ती हळूहळू मार्गी लागताना दिसू शकतात. अनेक दिवसापासून तुमच्या मनामध्ये असलेली जी काही अस्वस्थता आहे ती कमी होऊ शकते. कामात तुम्हाला नवीन संधी मिळू शकते, वरिष्ठांची साथ लाभू शकते आणि तुमच्या मेहनतीचे योग्य असे फळ मिळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे या काळामध्ये घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा अगदी शांतपणे पूर्ण विचार करून प्रत्येक काम पूर्ण करणे तुमच्यासाठी अधिक लाभदायी ठरणार आहे. तर मेष राशींच्या महिलांसाठी हा महिना विशेष ठरू शकतो. तुमच्या घरातील वातावरण हे आनंदी राहण्याची शक्यता जास्त आहे. कुटुंबातील काही जुने मतभेद जे आहेत ते कमी होऊ शकतात. घरात एखादे शुभ कार्य घडण्याचे योग निर्माण होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात या महिन्यात दिसू शकते. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर धनाच्या बाबतीतही मेष राशीला चांगले संकेत मिळू शकतात. तुमची अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना जबाबदारी वाढू शकते आणि त्याचबरोबर मान सन्मानही वाढू शकतो. तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी त्यांना काय करायचं तर भगवान शिवांना जल अर्पण करायचं आहे. तसेच बेलपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्याच वेळेला आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे हे मेष राशींसाठी विशेष शुभ मानले जाते. त्यामुळे हा अगदी छोटासा नियम आहे, तो संपूर्ण श्रावणभर तुम्ही पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता आपण जाणून घेऊया वृषभ राशीबद्दल. कारण या राशीच्या व्यक्तींना श्रावण महिना हा अधिक आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. तर अनेक दिवसापासून थांबलेली प्रगती तुमची पुन्हा सुरू होऊ शकते. घरामध्ये नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. तसेच वृषभ राशींच्या महिलांना या काळामध्ये स्वतःसाठी घेतलेले निर्णय हे फायदेशीर ठरू शकणार आहेत. घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या प्रगतीलाही महत्त्व देण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेले एखादं काम असेल ते पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायामध्ये नवीन ओळखी लाभदायक ठरू शकतात. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कौतुक मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवले तर आर्थिक स्थिती ही आणखी मजबूत होऊ शकते. तर तुम्हाला काय करायचं आहे मेष राशींना, वृषभ राशींना, की श्रावणामध्ये दर शुक्रवारी ही देवीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान शिवांचे दर्शन घ्यायचे. तर वृषभ राशींसाठी हे जे काही छोटा उपाय आहे ते करणं खूप लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे हा नियम तुम्हाला पूर्ण श्रावणभर नियमित पाळण्याचा तुम्हाला प्रयत्न अगदी करायचा आहे. आता पुढे येते राशी मिथुन राशी. कारण या राशीसाठी श्रावण महिना नवीन सुरुवातीचा संकेत देऊ शकतो. अनेक दिवसापासून रखडलेली जी योजना पुढे सरकू शकते. मित्रांचे सहकार्य मिळू शकते. प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात आणि काही व्यक्तींना अनपेक्षित आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य असा उपयोग तुम्हाला करायचा आहे. तर मिथुन राशीच्या महिलांसाठी सुद्धा हा महिना आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. तुमच्या घरातील वातावरण सुधारू शकते. मुलांच्या प्रगतीची आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. कुटुंबातील एखादा मोठा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो. त्यामुळे धीर आणि संयम तुम्ही कायम ठेवला पाहिजे. आर्थिक बाबतीत सुद्धा तुमची सुधारणा घडू शकते. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. परंतु अनावश्यक खर्च टाळणे हे तुम्हाला या महिन्यामध्ये जास्त गरजेचे राहील. कारण बचत केलेला पैसा पुढे तुमचा खूप मोठा आधार ठरू शकेल.
तर त्या लोकांनी श्रावण महिन्यामध्ये काय करायचं आहे, तर प्रत्येक बुधवारी शिवमंदिरात जाऊन शांतपणे प्रार्थना करणे आणि शक्य जर असेल तर गरजूंना अन्नदान करणे हे मिथुन राशींसाठी खूप शुभ परिणाम देणारे मानले जाते. आता पुढे येते ती कर्क राशी. तर या राशीच्या व्यक्तीसाठी श्रावण महिना हा खूप संपूर्ण वर्षातील सर्वात महत्त्वाच्या महिन्यांपैकी एक ठरू शकतो आणि याच राशीपासून काही व्यक्तींच्या आयुष्यात खूप मोठा बदल सुरू होण्याचे संकेतसुद्धा दिसू शकतात. तर कर्क राशीबद्दल जाणून घेऊया की हा तुमची काही दिवसांपासून रखडलेली जी कामं आहेत ती कामं पूर्ण होण्याची शक्यता जास्त वाढणार आहे. घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. मात्र भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळायचे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी तुम्हाला काय करायचे तर भगवान शिवांना जल अर्पण करणे आणि बेलपत्र अर्पण करून मनापासून देवाला प्रार्थना करायची. तर सिंह राशीबद्दल जाणून घेऊया, कारण या राशींच्या व्यक्तींना श्रावणात मानसन्मान वाढण्याचे संकेत जास्त आहेत. नवीन ओळखी लाभदायक ठरू शकतात. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे, पण अहंकार आणि तुमच्या रागावर तुम्हाला कंट्रोल ठेवायचा आहे, नियंत्रण ठेवायचं आहे. जर तुम्हाला आवश्यक झालं तर तुम्हाला या महिन्यामध्ये काय करायचं आहे तर भगवान शिवांना पांढरी फुले अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पूर्ण श्रावण महिना. तर आता पुढे आपण कन्या राशीबद्दल जाणून घेऊया, कारण या राशीच्या व्यक्तींना श्रावणात भाग्याची साथ मिळू शकते. आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा काळ खूप चांगला राहील. तुमच्या घरात सुखशांती वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. त्यांनी काय करायचं आहे तर प्रत्येक बुधवारी शिवमंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर तुम्हाला गरजूंना अन्नदान करायचं आहे. आता पुढे येते ती तूळ राशी, कारण श्रावणात या राशींच्या व्यक्तींना धनलाभाचे चांगले योग तयार होताना दिसतात. कुटुंबातील वाद कमी होतील. नवीन वस्तू खरेदीचा योग येऊ शकतो. नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात. प्रत्येक शुक्रवारी त्यांनी काय करायचं तर शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करायची आहे. आता वृश्चिक राशीबद्दल जाणून घेऊया, कारण वृश्चिक राशीमध्ये सुद्धा राशींसाठी सुद्धा श्रावण महिना हा खूप शुभ फळ देणारा ठरू शकतो. तर खूप दिवसापासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र कोणावरही अतिविश्वास तुम्ही ठेवू नका. आणि त्यांनी काय करायचं आहे तर प्रत्येक सोमवारी भगवान शिवांना काळे तीळ अर्पण करून देवाला मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता आपण जाणून घेऊया धनुराशीबद्दल, कारण श्रावण महिना या राशीच्या व्यक्तीसाठी एक नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तुम्हाला नोकरीत तुमची प्रगती होऊ शकते. व्यवसाय असेल तर चांगला लाभ मिळू शकतो. घरात शुभकार्याचे वातावरण निर्माण होऊ शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. प्रत्येक गुरुवारी त्यांनी काय करायचं तर भगवान शिवांचे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करायची आहे. आता मकर राशी, कारण या राशीच्या व्यक्तींना श्रावणात मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. आर्थिक स्थिती त्यांची सुधारू शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे. मात्र राग आणि वाद यापासून दूर राहणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. तर त्यांनी काय करायचं आहे तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे. आता कुंभ राशीबद्दल आपण जाणून घेऊया. तर या राशींच्या व्यक्तीसाठी सुद्धा हा श्रावण महिना विशेष लाभदायक ठरू शकतो. अनेक दिवसापासून रखडलेली थांबलेली जी कामं आहेत ती पुन्हा सुरू होतील. धनलाभाचे योग वाढू शकणार आहेत. कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला साथ मिळणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तर त्यांनी काय करायचं आहे तर भगवान शिवांना पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा देवासमोर तुम्हाला लावायचा आहे. आता शेवटी येते ती मीन राशी, कारण या राशीच्या व्यक्तीसाठी सुद्धा हा श्रावण महिना सर्वाधिक शुभ ठरू शकतो. मनात असलेल्या अनेक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुलू शकतात. तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि आनंदाचे वातावरण राहू शकते. कुटुंबामध्ये शुभ वार्ता मिळू शकते आणि अनेक अडथळे दूर होऊ शकतात. तर त्यांनी काय करायचं आहे तर प्रत्येक सोमवारी भगवान शिवांना जल अर्पण करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर शिवचालिसा किंवा महामृत्युंजय मंत्राचे तुम्ही पठण करा. तर या सर्व राशींमध्ये मीन,
कुंभ, कर्क आणि मेष या राशींना श्रावण महिन्यामध्ये विशेष शुभ संधी मिळण्याची शक्यता दिसते. मात्र कोणतीही राशी असो, श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा, संयम ठेवा आणि सातत्य ठेवा. यामुळेच तुम्हाला जीवनात खरे यश आणि सुख हे प्राप्त होते. म्हणून संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची भक्ती करा, मन अगदी सकारात्मक ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य असा उपयोग करून घ्या. जर तुमची रास या व्हिडिओमध्ये असेल तर कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा आणि भगवान शिवांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून हर हर महादेव असे लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.